काही वर्षांपूर्वी मी इगतपुरीला विपश्यनेच्या शिबिराला गेले होते. तर तिथे जायच्या आधी सगळ्यांसारखंच मला माहित होतं की तिथे 10-11 दिवस पूर्ण मौन पाळायला लागतं. माझ्यासाठी मौन पाळणं हा काही प्रॉब्लेम नव्हता, त्याचं मला टेन्शन नव्हतं. तिथे गेल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली, आर्य मौन. आता या आर्य मौनामध्ये शब्दांनीच नाही तर खाणाखुणांनी, स्पर्शांनी सुद्धा एकमेकांशी बोलायचं नाही असं असतं. आता हेही माझ्यासाठी अवघड नव्हतं, कारण एकदा त्या शिबिराचा दिनक्रम कळला, पॅटर्न कळला की त्याच्यानंतर कोणाशी काही बोलायची गरज नव्हती, कोणाला काही सांगायची सुद्धा गरज नव्हती. या विपश्यनेमध्ये ध्यानाला खूप महत्त्व असतं. तर त्यामुळे एका जागी स्थिर बसून तुम्ही ध्यान करणं जास्तीत जास्त वेळ हे अपेक्षित असतं. आता शरीर स्थिर ठेवून एका जागी बसणं हे थोडंसं अवघड होतं, पण 1-2 दिवसात ते पण जमायला लागलं. पण सगळ्यात कठीण आणि चॅलेंजिंग गोष्ट काय होती माहितीये? मन निर्विचार करणं. आता मनामध्ये एकही विचार नाहीये, मनाचं सुद्धा विचारांचं मौन आहे मनामध्ये. हे किती अवघड आहे हे मला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं. तुम्ही कधी असा प्रयत्न केलाय का ध्यान करण्याचा, मन निर्विचार करण्याचा? काय बरं अनुभव आहे तुमचा? मनामध्ये विचार येतात म्हणजे काय होतं? आलेले सगळेच विचार आपल्यासाठी उपयोगी असतात का? मग जे उपयोगी नसतात त्या विचारांचं करायचं तरी काय? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या मनात विचार चालू असतात म्हणजे काय बरं? आपल्याच मनाचा आपल्याच मनाशी संवाद चालू असतो, म्हणजेच स्वसंवाद किंवा सेल्फ टॉक. आता नीट लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला जाणवेल की आपला हा सेल्फ टॉक सतत मनामध्ये चालू असतो. अगदी आपला श्वास जसा अखंडपणे चालू असतो तसाच हा सेल्फ टॉक पण मनामध्ये चालू असतो. आणि या सेल्फ टॉकमुळेच आपल्या भावना काय आपल्याला येणार ते ठरतं, शिवाय आपण कसं वागणार ते ठरतं. आता या सेल्फ टॉकचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे आणि निगेटिव्ह सेल्फ टॉककडून पॉझिटिव्ह सेल्फ टॉककडे कसं जायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा. आपल्या जागृत मनात म्हणजेच कॉन्शियस माइंडमध्ये एखादा विचार येतो आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादा ठाम बिलीफ असतो. हे दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्यातून तयार होतं एक स्वगत. या स्वगतालाच आपण म्हणतो सेल्फ टॉक. या सेल्फ टॉकचा आपल्या भावनांवर आणि आपल्या वागण्यावरती खूप मोठा प्रभाव पडत असतो. आपण एक उदाहरण घेऊया. समजा मनामध्ये विचार आला की हे काम खूप कठीण आहे आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये आपला एक बिलीफ आहे की अशा प्रकारचं जोखमीचं काम मी आत्तापर्यंत केलेलं नाही आहे, त्याच्यात मला यश मिळालेलं नाही आहे. आता ह्या दोन्हीची सांगड घालून काय सेल्फ टॉक तयार होईल? हे काम करणं मला अशक्य आहे, हे माझ्याच्यानी अजिबात होणार नाही. आणि मग आपली काम टाळण्याकडे, पुढे ढकलण्याकडे वृत्ती होते. अगदी बळजबरीने करावंच लागलं तरी त्या कामामध्ये आपण पूर्ण मन ओतत नाही आणि मग त्याच्यामध्ये यश मिळत नाही. आणि मग आपला बिलीफ जो आहे तो परत ठाम होतो की मला हे काम जमणारच नाही, माझ्याच्यानी हे असं होणारच नाही आहे. आणि मग पुन्हा अशा प्रकारचं काम आलं की आपला पुन्हा सेल्फ टॉक असा होतो की हे मला शक्य नाही आहे. आणि मग ते निगेटिव्ह सेल्फ टॉकचं सायकल चालूच राहतं. निगेटिव्ह सेल्फ टॉकमध्ये आपला आतला आवाज हा एखाद्या क्रिटिकचं काम करत असतो, सतत निराशावादी बोलत असतो, आपलं लक्ष चुकांवरतीच केंद्रित करत असतो आणि आपल्याला एखादं काम करण्याच्या आधीच अपयशाची भावना देत असतो आणि आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे मारून टाकत असतो. ये मेरे बस की बात नाही किंवा आय हॅव ट्राईड एव्हरीथिंग बट नथिंग वर्क्स. आमचं कुठलं नशीब त्यांच्यासारखं. असा आतला आवाज आपलाही होतो का कधीतरी? आपणही आपला असा आतला आवाज ऐकलेला आहे का? आणि जर हे सातत्याने मनामध्ये रिपीट होत गेलं तर त्याचा खूप मोठा स्ट्रेस येतो. अँझायटी, डिप्रेशन यासारख्या मानसिक आजारांमध्ये तर निगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे अजूनच जास्त ताण येतो, अजूनच जास्त भर पडते. काही वेळेला अतिशय टोकाचे विचार येतात, अगदी आयुष्य संपवण्या इतके टोकाचे विचार येतात. तर अशा वेळेला आपल्याला जर वाटत असेल की आपल्या मनात सतत खूप निगेटिव्ह विचार येत आहेत तर अशा वेळेला तज्ज्ञांची मदत नक्की घ्यायला हवी. आता निगेटिव्ह सेल्फ टॉक नक्की का होतो? सातत्याने आपल्या मनात निगेटिव्ह विचार का येतात? तर ती आपल्या मेंदूची आपल्याला सुरक्षित ठेवण्याची रचना असते. मनामध्ये एखादी गोष्ट करण्याच्या आधी मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं याच्यानी आपण सेफ होऊ शकतो अशी ही रचना असते.
पण ते जर सतत मनामध्ये चालत राहिलं तर मात्र त्याचा ताण खूप मोठा होऊ शकतो आणि त्याच्यातून मानसिक आजार उद्भवू शकतात। पॉझिटिव्ह सेल्फ टॉकसाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात। एक गोष्ट सांगते, एक आजोबा असतात, ते आपल्या नातवाला सांगतात की बेटा, आपल्या मनामध्ये 2 लांडगे राहत असतात। एक जो असतो तो सतत आपल्या भल्याचा विचार करतो आणि दुसरा जो असतो तो सतत आपल्या वाईटाचा विचार करतो आणि या 2 लांडग्यांमध्ये सारखी लढाई चालू असते। नातू क्षणभर थांबतो आणि विचारतो, आजोबा, मग कुठला लांडगा जिंकतो? आजोबा गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात, तोच लांडगा जिंकतो ज्याला आपण पोसतो। पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचे मनावर काय परिणाम होतात याचे अनेक अभ्यास झालेले आहेत। दुसऱ्या महायुद्धात छळछावण्यांमध्ये राहिलेल्या लोकांपासून ते अगदी 2 वर्षापूर्वी कोविड पॅन्डेमिक पर्यंत अनेक अभ्यास झालेले आहेत आणि त्याच्यातून असं लक्षात आलंय की पॉझिटिव्ह सेल्फ टॉकमुळे आपण आपल्या भावनिक बदलांशी जुळवून घेऊ शकतो आणि मानसिक तणावातून सुद्धा चांगल्या प्रकारे बाहेर येऊ शकतो। पॉझिटिव्ह सेल्फ टॉक वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते आपण बघूया। एकतर आपल्या विचारांकडे नीट लक्ष देऊया। आय एम अ लूजर असा विचार सतत मनामध्ये येत असेल तर स्वतःला प्रश्न विचारूया की हेच वाक्य मी माझ्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणेन का? जर तसं होणार नसेल तर मग मी स्वतःसाठी तरी ते का म्हणतेय? दुसरं म्हणजे आपल्याच विचारांना चॅलेंज करूया। सतत मनात विचार येत असेल की मला काहीच जमत नाही, तर स्वतःला प्रश्न विचारूया की हे खरंच खरं आहे का की मला काहीच जमत नाही? उत्तर नक्की वेगळं मिळेल। स्वतःच्या विचारांना योग्य दिशा देऊया। म्हणजे मला गणितामध्ये नेहमी कमी मार्क पडतात असा विचार मनात येत असेल तर स्वतःला विचारूया, बरं मग काय करता येईल त्याच्यावरती? किंवा आज हे मिळालेले जे मार्क आहेत ते अजून वर्षभराने किती महत्त्वाचे ठरणार आहेत? असे प्रश्न विचारून आजच्या अपयशाकडून उद्याच्या यशाकडे जायचा प्रयत्न करूया। निगेटिव्ह विचारांची साखळी तोडण्यासाठी काही टेक्निक्स वापरता येतात, जसं की जोरात स्टॉप अशा आवाजात ओरडणं किंवा आपले विचार कशावर तरी आदळून फुटतायत असं इमॅजिन करणं। आता हे इमॅजिन करणं आणि व्हिज्युअलाइज करणं ह्याचा खूप छान उपयोग होतो विचारांची साखळी तोडण्यासाठी। व्हिज्युअलायझेशनचा उपयोग अनेक गोष्टींसाठी आपल्या विचारांसाठी करता येऊ शकतो। त्याची गंमत आपण पुढच्या कधीतरी एखाद्या व्हिडिओमधून बघूया। निगेटिव्ह विचारांच्या जागी काही कन्स्ट्रक्टिव्ह विचार ठेवायचा प्रयत्न करूया। म्हणजे मला यातली काहीच माहिती नाहीये ह्या विचाराला बाजूला सारून मला हे शिकायचं आहे या विचाराला जवळ करूया। असं केल्यानंतर आपण समोर जे काम करतो आहोत त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल की नाही? आपल्या स्ट्रेंथ समजून घेणं, ऑप्टिमिस्टिक लोकांबरोबर राहणं आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल अशी कामं नियमितपणे करणं ह्या सवयी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह सेल्फ टॉककडे न्यायला मदत करतात। पॉझिटिव्ह सेल्फ टॉक वाढवण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते आपण बघितलं, पण तरी सुद्धा निगेटिव्ह विचारांनी मन व्यापून जात असेल, सतत निराश वाटत असेल, कामं आपण पुढे ढकलत असू किंवा कुठलीही नवीन गोष्ट करायच्या विचारांनी सुद्धा भीती वाटत असेल तर ती मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं असू शकतात। सो त्यासाठी जरूर मदत घ्या। स्वसंवादाला किंवा सेल्फ टॉकला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या मुलांच्या जडणघडणीच्या काळात पालक म्हणून आपण त्यांच्याशी कसं बोलतो हा त्यांचा सेल्फ टॉक बनत जातो। आता हा सेल्फ टॉक मुलांबरोबर आयुष्यभर राहणार आहे, त्यांच्या घडण्यासाठी त्यांना मदत करणार आहे। आपण थोडासा विचार करून बघूया, आपल्या मुलांनी स्वतःशी कसं बोलावं असं आपल्याला वाटतं? त्याच भाषेत आपण त्यांच्याशी बोलतो का? तसं जर होत नसेल तर ते करणं गरजेचं आहे। मुलांशी चांगल्या भाषेत, पोलाइटली, रिस्पेक्टफुली बोललं तर तसाच त्यांचाही सेल्फ टॉक होणार आहे आणि त्यांचा सेल्फ टॉक त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायला मदत करणार आहे। सेल्फ टॉक म्हणजे स्वसंवादाचं महत्त्व सांगणाऱ्या आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉककडे कसं जाता येईल याच्या टिप्स देणाऱ्या या व्हिडिओचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्याल याची खात्री आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।